20 दिवस झालं भोंगे चालत कोय 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 कोय. कुणाला शांत बसू देणार, सासूला सुनासोबत बोलू देणार, भावाला भावासोबत बोलू देणार, व्यापाऱ्याला गिरायकासोबत बोलू देणार. गिरायक का म्हणला व्यापाऱ्याला कळणार गेलंय, हळद दे म्हणतर व्यापारी चापत्ती देऊ लागले. सगळा धिंगाणा उठवून टाकल्या तुम्हाला सांगतो. आणि मध्येच आठव येते बाळा संजय राव 52 कुळे, एक कुळाचे वांदे त्यांनी 52 कुळे. काय धंदा, काय आडणं, काय दिसणं त्या माणसाचं. बर, आणि आणल्यात कशाला? आदल त्या आमदारकीच्या वेळेस ती काय म्हणले, तुम्ही ह्यांना संभाजीराव पाटलांना निवडून द्या, मी मंत्री करतो. गेले. आता सरकार येऊन वर्ष झालं, ही इथंच आहे शिवाजीनगर थिएटरच्या वरून बघलेल्यात. कधी लेटर येते मंत्रीपदाचं. मग ह्यांना ज्यांनी चुना लावलाय ते चंद्रशेखर चुनाशेखर बावनकुळे, त्यांना आणले. आणि उद्देश काय? निलंग्याला चुना लावणे. काय फेकला वाद. अरे मंत्री आहेत. बर, तुम्ही कोणी जनी बुद्धिवादी आहेत, माझी विनंती आहे, रेणापूरचंही त्यांचं भाषण बघा, त्या बावनकुळेंचं. तीच भाषण पाठ करून आलेलं एकदाच. रेणापूरला तीच, निलंग्याला तीच. डॅश डॅश मध्ये रेणापूर काढून निलंगा, डॅश डॅश मध्ये निलंगा काढून रेणापूर, असला पाठ करून आलेला मंत्री आणली. बर, ह्यांना पशुदय पुन्हा निलंग्याला पशुणार असो. अहो अडतलाय नाही आपली. पण तिथं नुसता चिखल आणि त्यांचं 180 रुपये फीस होती. त्याला 50,000 आणि 25,000 केलं. कुठं बी जाऊ तिथे आम्ही दोघं भाऊ खाऊ म्हणून आपलं वाढणं. MIDC नाही, नुसती नुकत्या खायची MIDC झाली आहे. मंगल कार्यालय सगळ्या शहरात, रस्ते नाही, सगळी उकरा उकरी उकरा उकरी. का करला म्हणतात अंडरग्राऊंड ड्रेनेज पाईप एवढाच. सगळं शहर तिथून जाणार आहे का? त्याच्यात अडकलं बिडकलं समजा ब्लॉक झालं, आपण घरची नाली बांबू घालून काढतो. असल्या शहरात आता कसला बांबू घालावा लागेल? ती कोण काढणार आहे? त्याचे 70 कोटी रुपये खावलेले. हा सगळा भ्रष्टाचार, ही सगळी अनिती, हा सगळा अत्याचार आपल्या शहरात उघड्या डोळ्यानं चालू आहे भावानं. सगळं खोटं, सगळं खोटं, 100% खोटं कसं चालल हो? आम्हाला तुम्हाला कळकळीनं हात जोडून पाया पडून सांगतो, प्रामाणिकपणे आम्हाला निलंग्याचा विकास करायचा. आम्हाला निलंग्यासाठी चांगलं करायचंय. निलंग्याची शान वाढावं असं करायचंय. अरे वजन बी वाटलं पाहिजे हो निलंग्याचं म्हणताना. सगळं खेड्याच्या वरलं आदिवासी भाग करून टाकले सगळ्या निलंग्याला. लोकांना लिखी दिलेल्या सिटीत देऊ लागला म्हणून. ही सिटी आहे बेटा आल्यावर वास सगळ्या गल्ली गल्लीत. ही सगळी परिस्थिती आम्हाला भावानो, माझ्या बहिणीनो बदलायचंय. तुम्ही एक संधी द्या. अहो 22 वर्ष आहे त्यांना पदावर येऊन. 22 वर्ष, 22 वर्षात ते काही करू शकले नाहीत. आता काय करणार आहेत? सत्ता काल आली आहे का परवा दिवशी? सत्ता 2014 पासून आहे. तुमच्याकडे नगरपालिका 16 पासून आहे. मग 9 वर्षात किती पैसे आणलो? आणि बॅनर लागतोय त्या नितीन गडकरी यांच्याकडून 70 कोटी आणलो. शिवाजी चौकात बॅनर. लोक हा मला 70 कोटीत निलंगा कसला होईल? कुठं दिसले का 70 कोटी? त्या समुद्रामध्ये एक असं बर्मुडा ट्रँगल म्हणून आहे. बर्मुडा ट्रँगल. तिथून विमान चाललं वरून, बर्रमन ओढून घेते मध्ये गायब. शेकडो विमानं गेल्यात. जहाज चाललं ओढून घेते. मोठा भवरा आहे तिरकोणी. तसला भवरा थिएटर मध्ये 70 बी कोटी आली की मधीच, 110 कोटी आली की मधीच. छत्रपती श्री शिवरायांच्या चौकात 3 मावळे होते. एक गायब झालाय, पडलाय. 2 मावळे टेन्शन मध्ये, आमचा भाऊ कुठे गेला म्हणून. जमीन तिथं यज्ञ केलो, त्या उदगीर मोडला. यज्ञ केलो. लोक आले, पाया पडले, जेवण केले, घरला आले. तुम्ही घरला आणली. मोळकरच्या शेतात यज्ञ केलं, मोळकरची जमीन हडपलं. ती देव बी म्हणला असेल मला एवढी यज्ञ झाली, मला जमीन दिली आणि करणाराच हाणला. देव सुद्धा यांच्यावर परेशान आहे.
एवढं तुम्ही वाईट वागता आदरणीय आमदार साहेब, तुम्ही वाईट वागू नका हो का. वर्षभराखाली ह्या लोकांनी कुटाने करून 12 भानगडी करून कस्तर मला गरीबाला तिकीट मिळालं आमदारकीचं, तर ती घालवली, मला पाडली. तुम्ही निलंग्यानं लीड दिलो, तुम्ही ताकद दिलो, तुम्ही आशीर्वाद दिलो. मला एक चान्स द्यावं चांगलं करून दाखवायसाठी. देताव का? हात वर करा. आणि इमानदारनं आयुष्यात उठणार नाही, मातणार नाही, आयुष्यात उठणार नाही, मातणार नाही. तुमच्या सेवेचा घेतला वसा आयुष्यभर टाकणार. आणि तुम्ही जर निलंग्या एवढी नगरपालिका निवडून दिलो, 12 भानगडी काही करतो, वडला कोण पैसे घेतो, भावा कोण घेतो, काही कमी होतो, पण इथं बारकं का होईना घर बांधतो तुमच्यासाठी. तुम्हाला आल्यावर एक सन्मानाचा चहा पाजवण्यासाठी ह्या निलंग्यात राहायला यायला तयार.